हॅलो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की व्हेरिएशन ऑफ जी म्हणजे जी मध्ये बदल आपल्या पृथ्वीवर कशा प्रकारे येते. कन्सिडर तर आपण 9.8 पकडतो, जवळपास 9.8 मीटर पर सेकंड. जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर इतका राहते आपल्या पृथ्वीवर, आपण जनरली पकडतो. बट याच्यामध्ये काहीतरी चेंजेस येतात जेव्हा पण आपण अर्थच्या सरफेसमध्ये मूव्ह करत आहोत. तर पहा, अर्थची सरफेस इथं पण आहे आणि इथं पण आहे, बट दोन्ही जागी वेगवेगळ्या ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन आपल्याला एक्सपिरियन्स करायला मिळते. आता हा कसा मूव्ह होणार तर पहा, चेंज अलॉंग द सरफेस ऑफ द अर्थ. तर जर आपण अर्थच्या सरफेसवर आहोत तर हा कशा प्रकारे चेंज होऊ शकते पहा. जर आपण इक्वेटरकडे जात आहोत तर आपला सेंटर पासनचा डिस्टन्स काय होणार, इन्क्रीज होणार. सेंटर पासनचा डिस्टन्स इन्क्रीज होणार, याचा अर्थ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो राहणार तुमच्या, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन जो राहणार तो कमी होणार. या संदर्भात ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन कमी होतो. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पोल्सकडे जात आहोत, कुणाकडे जात आहोत, पोल्सकडे जात आहोत, तर आपला ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन काय होणार, इन्क्रीज होणार, वाढणार. का बरं? कारण की ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन हा जितका जास्त राहणार, जितकी का राहणार, सेंटर पासून याच्या पर्यंतचा डिस्टन्स जितका कमी राहणार तितका. तर आता पहा, जर आपण पोल्सकडे जात आहोत तर एक व्यक्ती ठेवला आपण इथं, आणि हा का आहे, पोल्स पासून इथं जवळ आहे, म्हणजे पोल्सच्या जवळ आहे, इक्वेटरच्या जवळ आहे का, नाही. तर याच्यावर लागणारा फोर्स का राहणार, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन का राहणार, ग्रेटर राहणार ॲज कम्पेअर टू आणखी एक आपण व्यक्ती पकडूया जो का आहे इक्वेटर जवळ आहे. हा एक इक्वेटर जवळ आहे, तर याचा जो डिस्टन्स आहे याच्यापासनं तो का आहे, कमी आहे, आणि याचा डिस्टन्स का आहे, जास्त आहे. तर जर सेंटर पासनचा डिस्टन्स जर वाढला तर काय होणार, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन कमी होणार. आता पहा, हे फर्स्ट केस झाली, इतकी समजली. त्याच्यानंतर चेंज विथ हाईट नुसार कशा बदलणार तर पहा, आता एक गोष्ट आहे ते अर्थवरच आहे, बट अर्थ पासनं काहीतरी हाईटवर आहे. तर जशी जशी अर्थ पासनं हाईट काय होणार, वाढणार, अर्थ पासनं हाईट काय होणार, वाढणार, तसा तसा सेंटर पासनं या ऑब्जेक्ट पर्यंतचा डिस्टन्स पण काय होणार, इन्क्रीज होणार. आणि जर डिस्टन्स इन्क्रीज होत आहे याचा अर्थच काय होत आहे, ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन कमी होत आहे. तर ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन कमी होणार जसे जशी आपली हाईट काय होणार, वाढणार. तर आपण काय लिहिलेलं आहे, डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन अ हाईट. जी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन अ हाईट, जी इन्क्रीजेस नियर टू द पोल्स, हा काय राहते, इन्क्रीज होते जसं जसं आपण पोल्सकडे जातो, डिक्रीजेस नियर टू द इक्वेटर, आणि इक्वेटरकडे येतो तसाच तसा हा काय होते, कमी होते. तशाच प्रकारे हा फर्स्ट केस झाला. हा चेंज विथ हाईट, हा चेंज हाईट सोबत कसा, हाईट वाढली तर जीची व्हॅल्यू काय होणार, कमी होणार. तशाच प्रकारे चेंज विथ डेप्थ, आता जसं आपण वर जात आहोत तशा प्रकारे आपण खाली पण जाऊ शकतो. ठीक आहे. तर जर आपण खाली जात आहोत, अर्थच्या जितक्या जास्त खाली गेला आपण तितकीच जास्त याच्यापासून याचा डिस्टन्स काय होणार, कमी होणार. सपोज करा थोड्या अंतरावर आला तर याची जे डिस्टन्स आहे तो काय होत आहे, कमी होत आहे. तर जर डिस्टन्स कमी झाला याचा अर्थ काय होणार, जीची व्हॅल्यू इन्क्रीज होणार. तर इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन अ डेप्थ. तर जर डेप्थ वाढत आहे म्हणजे आतमध्ये जात आहोत तर आपण सेंटरकडे जात आहोत. तर जर आपण सेंटरकडे गेला तर जीची व्हॅल्यू काय होणार, इन्क्रीज होणार. जी इन्क्रीजेस, जी डिक्रीजेस आणि जी इन्क्रीजेस. पण आता पहा, हे 3 केसेस झाले. आता आपण चौथ्या केसकडे पाहू की जी जर आपण पूर्ण ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन पाहत आहोत कुठला, तर सेंटरच्या, तर जीची व्हॅल्यू आपल्याला किती मिळणार, 0 मिळणार. का बरं, कारण की याच्यामध्ये हाईटची व्हॅल्यू किती होत आहे, 0 होत आहे. तर जर हाईटची व्हॅल्यू जर 0 झाली, ऑब्जेक्ट कुठं पोहोचला, डायरेक्टली सेंटरमध्ये पोहोचला, तर सेंटर पासूनच्या त्याचा डिस्टन्स वाचणार का, नाही. अशा वेळी जीची व्हॅल्यू किती होते, 0 होते. आणि त्यावेळी आपल्याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स पर मिळणार का, नाही. तर अशा वेळी सेंटरमध्ये, अर्थच्या सेंटरमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे, तर 0 राहणार. इतकी गोष्ट समजली असेल. आणि हा सर्वच्या सर्व पार्ट तुम्हाला व्हेरिएशन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन हा कव्हर झालेला असेल असा मी समजतो. आणि याच्यानंतर काही टॉपिक्स आहेत जसे की वेट, मास, आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपण भरपूर साऱ्या गोष्टी कव्हर केलेल्या आहात, ते तुम्ही जाऊन बघू शकता. धन्यवाद.